झिरो टू हिरो या पुरस्कारात मानकरी आहेत श्वेतांबरी सुयोग शेटे आणि श्वेतांबरी यांची छोटीशी एवी आपण इथे पाहणार आहोत. आपले दिसणे खूप महत्त्वाचे आहेच, पण आपले असणे हे त्यापेक्षा महत्त्वाचे. बाईचा जन्म फक्त चूल मूलपुरता मर्यादित नसून त्या पलीकडे पण जग आहे. आपली ओळख निर्माण करताना आपल्या आवडीला जर व्यवसाय बनवलं तर व्यवसाय यशस्वी होतोच. पर कहते हैं कुछ बिजनेस कॉर्पोरेट की मीटिंग रूम से नहीं बल्कि माँ के जज्बे और घर के अतूट विश्वास से जन्म लेते हैं. आज आपण अशाच एका उद्योजिकेला सन्मानित करणार आहोत, जिने स्वानुभवातून सुरू केलेल्या घरगुती व्यवसायाला कोट्यावधींच्या ब्रँडमध्ये रूपांतरित केलं. मूळच्या रत्नागिरीच्या वयाच्या 23व्या वर्षी घरच्यांचा विरोध पत्करून घर सोडलेल्या मुलीची, जिने काही दिवस पुण्यात नोकरी केल्यानंतर लग्न केलं आणि पुढे प्रसूतीनंतर 8 वर्ष मातृत्व आणि पूर्णवेळ गृहिणी राहिली. पण हे सर्व होत असताना स्वतःकडे केलेलं दुर्लक्ष आणि त्यातूनच सुरू झाली जॅकफ्रूट या व्यवसायाची पायाभरणी. स्वतःच्या स्किन आणि केसांसाठी मार्केटमधील केमिकलयुक्त उत्पादने वापरून काहीच फरक न पडल्याने स्वतःसाठी तयार केलेल्या तेल, जेल आणि नैसर्गिक पावडरसह अनेक दर्जेदार उत्पादनांनी मार्केटमध्ये जॅकफ्रूट नावारूपास आले. जॅकफ्रूटने बनवलेल्या उत्पादनांच्या अप्रतिम परिणामांनी मित्रमैत्रिणींसह संपूर्ण महाराष्ट्रात ठसा उमटवलेला असून ऑर्डरसह कंपनीचा आलेख वाढतोच आहे, ज्याची सध्या परिस्थितीत मार्केट व्हॅल्यू कोट्यावधींच्या घरात पोहोचली आहे. कॉर्पोरेट ते स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघर ते कोट्यावधींचा उद्योग असा यशस्वी प्रवास करणाऱ्या, त्याग आणि संघर्षातून या व्यवसायाला उंचीवर नेणाऱ्या श्रीमती श्वेतांबरी शेट्टे यांना कोकण एनजीओ इंडियाचा मानाचा मुजरा. आपण समोरचं चित्र आहे ते बदलवू शकतो असा विचार ज्यांनी मनात आणून स्वतःला स्वावलंबी बनवत एक महिला उद्योजिका म्हणून नावारूपाला आलेल्या आपल्या श्वेतांबरी शेट्टे यांना विनंती करते की त्यांनी मंचावरती येऊन आपला हा सन्मान, हा पुरस्कार याचा स्वीकार करावा. खूप खूप अभिनंदन. टाळ्यांचा आवाज. तुमची एवी बघितल्यानंतरच मला कळलं की तुमचं काम केवढं मोठं आहे आणि ही संस्था किती मोठं काम करते आहे, जे बघून खूप खरंच भारावून जायला झालं की इतकं छान काम कोकणामध्ये होतं. कारण मी मुळात कोकणातली आहे, सो मला ते खूप छान रिलेट झालं आणि आवडलं की इतकं तळागाळापर्यंत जाऊन काम करतायत सर. खूप छान अनुभव आहे.